हॅलो एव्हरीबडी, SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, TYBCom ॲडव्हान्स अकाउंटिंग या सब्जेक्टचा आपण एक MCQ व्हिडिओ ज्यामध्ये क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आणि आन्सर्स मी तुम्हाला इथे प्रेझेंट करतो आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये थोडासा वेळ असेल, त्या वेळात तुम्हाला सुद्धा आन्सर गेस करायचा आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच, जर MCQ पद्धतीने प्रश्नपत्रिका असेल तर तुम्हाला त्याचा सराव व्हावा आणि परीक्षेच्या अभ्यासासाठी थोडीशी हेल्प व्हावी. अशा पद्धतीचे तुम्हाला जर आणखीन व्हिडिओज पाहिजे असतील ज्यामध्ये माझे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि थेरी लेक्चर सुद्धा आहेत, तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला सुरू करूया आपण MCQ TYBCom ॲडव्हान्स अकाउंटिंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सिंगल एंट्री सिस्टीम. क्वेश्चन नंबर 1 आहे, ओनली पर्सनल अकाउंट अँड कॅश अकाउंट आर ओपन इन. फक्त पर्सनल अकाउंट आणि कॅश अकाउंट कोणत्या प्रकारच्या म्हणजे कशामध्ये तयार करतात? पर्याय: सिंगल एंट्री सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम, ॲक्रुअल सिस्टीम, फायनान्सिंग सिस्टीम. याचा आन्सर आहे सिंगल एंट्री सिस्टीम. ओके. ट्रायल बॅलन्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड इन. कोणत्या प्रकारामध्ये ट्रायल बॅलन्स बनवू शकत नाही? ऑप्शन काय आहे? सिंगल एंट्री सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम, ॲक्रुअल सिस्टीम, फायनान्सिंग सिस्टीम. मित्रांनो, याचाही आन्सर सिंगल एंट्री सिस्टीमच आहे. ठीक आहे. आता आपण टॉपिकच तो घेतला म्हणजे ऑब्विसली त्याच्यावर आधारित क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, पाहूया आपण. थोडे अवघड प्रश्न सुद्धा आहेत. पहा, इन सिंगल एंट्री सिस्टीम नेट वर्थ मेथड इज ऑल्सो कॉल्ड. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये नेट वर्थ मेथडला काय म्हणतात? ठीक आहे. मर्केंटाइल सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम, ॲक्रुअल सिस्टीम आणि स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड. तर यापैकी काय म्हणतात? मित्रांनो, याचा आन्सर आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड. ओके, म्हणजेच सिंगल एंट्री सिस्टीम किंवा नेटवर्थ मेथड. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज जस्ट लाईक ॲज अ. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे काय असतं नेमकं? ते कशासारखं असतं? पहा बरं, काय काय पर्याय आहे. हे कॅश अकाउंट सारखं असतं का प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं असतं? बॅलन्स शीट सारखं असतं का ट्रेडिंग अकाउंट सारखं असतं? स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे काय? जवळपास बॅलन्स शीट सारखं असतं. म्हणजे याचा आन्सर ऑब्विसली काय आहे? बॅलन्स शीट. ओके. हो, या पुढचा प्रश्न 5वा. अंडर सिंगल एंट्री सिस्टीम इन कन्वर्जन मेथड अ टोटल डेटर अकाउंट इज प्रिपेअर टू फाइंड आउट. डेटर अकाउंट कशासाठी बनवलं जातं? मित्रांनो, बऱ्याच गोष्टी मिसिंग असेल तर डेटर अकाउंट बनवलं जातं. तर डेटर अकाउंट नेमकं आपण काय शोधण्यासाठी बनवतो हे आपल्याला पर्यायामधून आन्सर शोधावा लागेल. कॅश परचेसेस. आता कॅश परचेस, खरेदी आणि डेटरचा काही संबंध नसतो, तुम्हाला माहिती आहे. त्याचा क्रेडिटरशी संबंध असतो. क्रेडिट सेल्स हे आन्सर असू शकतं. उधार विक्री डेटर अकाउंटशी रिलेटेड आहे. कॅश परचेसेस, परचेसचा काही संबंधच नाही. आणि कॅश सेल्स, रोख विकला तर डेटरचा काही संबंधच नाही. म्हणजे ऑब्विसली डेफिनेट आन्सर काय आहे? क्रेडिट सेल्स. ओके. 6वा प्रश्न काय आहे? अ बिल्स रिसिवेबल अकाउंट इज प्रिपेअर टू अ सर्टेन बिल्स. बिल्स रिसिवेबल अकाउंट हे कशासाठी बनवलं जातं? ओके, पर्याय पाहू. बिल रिसिव्ड, ऍक्सेप्टेड, एंडोर्स का ड्रॉन. मित्रांनो, बिल ड्रॉन केले तर ते ड्रॉविने ऍक्सेप्ट केल्याशिवाय बिल्स रिसिवेबल मध्ये येत नाही. आणि ऍक्सेप्टेड म्हणजे बिल ऍक्सेप्टेड म्हणजे आपल्या दृष्टीने बिल्स पेएबल झालं. एंडोर्समेंटचा बिल्स रिसिवेबलशी संबंध आहे. आणि बिल रिसिव्ड जनरली 2 आन्सर असू शकतील, ए आणि सी, परंतु मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे बिल रिसिव्डची. येस, व्हेरी गुड, दिस इज आन्सर. बिल रिसिवेबल डिसऑनर. ज्या वेळेला बिल्स रिसिवेबल डिसऑनर होतात म्हणजे बिल्स रिसिवेबल कमी होतात आणि त्याच्याऐवजी डेटर्स वाढतात. हे तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये शिकवलेलं आहे. विल बी पोस्टेड टू डॅश साइड ऑफ डेटर अकाउंट. डेटर अकाउंटच्या कोणत्या साईडला इफेक्ट होईल? ज्या वेळेला बिल्स रिसिवेबल डिसऑनर होतात म्हणजे बिल्स रिसिवेबल कमी होतात आणि डेटर वाढतात. मग डेटर वाढतात म्हणजे डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. इनसाइड, आउटसाइड, डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिट साइड आन्सर आहे करेक्ट. ओके. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर विल बी पोस्टेड इन विच साइड ऑफ डेटर अकाउंट. डेटर कडून पैसे आले म्हणजे डेटर अकाउंट कमी होतील ना, डेटर्स कमी होतील.
तुम्हाला डेटर्स कडून पैसे आले, तुमचे डेटर्स कमी होतील आणि डेटर्स कमी झाले म्हणजे डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. पाहूया आन्सर. डेबिट, क्रेडिट, इनसाइड, आउटसाइड. क्रेडिट साइड इज आन्सर. ओके. कॅश ट्रान्सफर टू क्रेडिटर विल बी पोस्टेड इन विच साइड ऑफ क्रेडिटर अकाउंट. ज्या वेळेला आपण क्रेडिटरला पैसे देतो त्यावेळेला क्रेडिटर अकाउंट मध्ये कोणत्या साईडला लिहिले जाईल? क्रेडिटर अकाउंट म्हणजे लायबिलिटी आहे. लायबिलिटी डेबिट केल्यावर लायबिलिटी कमी होते. मित्रांनो, क्रेडिटरला पैसे दिले म्हणजे क्रेडिटर कमी झाले म्हणजे क्रेडिटरच्या डेबिट साईडला येईल. पाहूया आन्सर. इनसाइड, आउटसाइड, क्रेडिट साइड, डेबिट साइड. डेबिट साइड इज आन्सर. ओके. बिल्स पेएबल डिसऑनर विल बी पोस्टेड इन विच साइड ऑफ क्रेडिटर अकाउंट. ज्या वेळेला बिल्स पेएबल डिसऑनर होतात म्हणजे बिल्स पेएबल कमी होणार आणि क्रेडिटर वाढणार. क्रेडिटर वाढणार म्हणजे क्रेडिटर अकाउंटच्या क्रेडिट साइडला येणार. ओके. क्रेडिट साइड इज आन्सर. ओके. अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. खूप सारे प्रश्न तयार होतील असे. 11वा, कॅश अकाउंट क्लोजिंग बॅलन्स विल अपीअर इन डॅश डॅश साइड ऑफ रिसीट अँड पेमेंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच कॅश अकाउंट. क्लोजिंग बॅलन्स बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन नावाने लिहितो ना आपण. बाय बॅलन्स म्हणजे तो क्रेडिट साइडला असेल. आन्सर. इनसाइड, आउटसाइड, क्रेडिट साइड, डेबिट साइड. क्रेडिट साइड इज आन्सर. ओके. सिंगल एंट्री सिस्टीम इज अदरवाइज कॉल्ड. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीमला आणखी काय नाव आहे? मित्रांनो, अगोदर या प्रश्न झाला. इनकम्प्लीट रेकॉर्ड, कम्प्लीट रेकॉर्ड, युनिफॉर्म रेकॉर्ड, प्युअर सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. प्युअर सिस्टीम ऑफ अकाउंटिंग हे सुद्धा म्हणता येईल, पण इनकम्प्लीट रेकॉर्ड हे आपल्या टॉपिकच नाव आहे म्हणून ते आन्सर आहे इनकम्प्लीट रेकॉर्ड्स. ओके. टोटल क्रेडिटर अकाउंट डज नॉट रिवायवल. टोटल क्रेडिटर अकाउंट मध्ये कोणता घटक येत नाही, कोणता घटक मेन्शन होत नाही? बघूया. क्लोजिंग स्टॉक. क्रेडिटर अकाउंट मध्ये क्लोजिंग स्टॉकचा काही संबंध नसतो. ओके, बरोबर. ओपनिंग क्रेडिटर तर असतात. क्रेडिट परचेसेस सुद्धा असतात क्रेडिटर मध्ये. क्लोजिंग क्रेडिटर सुद्धा असतात. म्हणजे याचा आन्सर क्लोजिंग स्टॉक असेल. पहा, क्रेडिटर अकाउंट मध्ये काय नसतं असं प्रश्न विचारला. यस, डेफिनेट क्लोजिंग स्टॉक इज आन्सर. ओके. टोटल डेटर अकाउंट डज नॉट रिवेबल. डेटर अकाउंट मध्ये काय नसतं? क्लोजिंग डेटरचा असतात. क्रेडिट परचेसेस, डेटरचा आणि परचेसेसचा काही संबंध नाही, सेल्सशी संबंध आहे. ओपनिंग डेटर आणि क्रेडिट सेल्स म्हणजे बी आन्सर आहे याचं, क्रेडिट परचेसेस. ओके. त्यानंतर पुढचा, कॅपिटल ऍट द बिगिनिंग 8 लाख रुपीज, ड्रॉइंग रुपीज 1,80,000. ओके. कॅपिटल ऍट द एंड रुपीज 9 लाख. ओके. कॅपिटल इंट्रोड्यूस ड्युरिंग द पिरियड 50,000. नेट प्रॉफिट इज. मित्रांनो, हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स वर आधारित प्रश्न आहे. सुरुवातीला तुमच्याकडे 8 लाख रुपये होते, तुम्ही आणखी आणले 50,000 रुपये. ओके. 8,50,000 झाले. त्यातून तुम्ही ड्रॉइंग म्हणजे 1,80,000 काढून घेतले तर 8,50,000 मधून 1,80,000 गेले, 7,50,000, 6,50,000, 6,70,000. ओके. पण 6,70,000 रुपये तुमचं असताना तुमचं कॅपिटल मात्र 9 लाख रुपये दिसतं. म्हणजे 6,70,000 प्लस हाऊ मच, दॅट इज प्रॉफिट. मग 6,70,000 अधिक किती बरोबर 9 लाख, तर ते 2,30,000 येईल. पाहूया उत्तर. 2,45,000, 2,30,000, 2,35,000. 2,30,000 इज राईट आन्सर. ओके. तुम्ही याचं वेगळं सूत्र आहे ते सुद्धा वापरून आन्सर काढू शकता. ठीक आहे. अंडर डेटर सिस्टीम द कॅश सेल्स आर. डेटर सिस्टीम मध्ये कॅश सेल्स काय केले जातात? पहा, डेटर सिस्टीम डेबिटेड इन ब्रँच अकाउंट. ब्रँच अकाउंटचा प्रश्न आला. क्रेडिटेड टू ब्रँच अकाउंट, डेबिटेड टू डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटेड टू डेटर्स अकाउंट. डेटर सिस्टीम मध्ये कॅश सेल्स डेटर आणि क्रेडिटरला तर जात नाही. ब्रँच अकाउंटच्या डेबिटला असतं का क्रेडिटला असतं? तर ते ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साइडला असतं. पहा, आपण तिथं कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स दोन्ही लिहित असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स कशासाठी प्रिपेअर केलं जातं? फाइंड आउट ट्रेड डिस्काउंट शोधण्यासाठी, का कॅपिटल शोधण्यासाठी, का सेल्स शोधण्यासाठी, का प्रॉफिट शोधण्यासाठी? स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण कॅपिटल शोधण्यासाठी काढतो, ओपनिंगचं कॅपिटल. राईट आन्सर ऑप्शन बी. ओके. डिप्रिसिएशन इज अ प्रोसेस ऑफ. डिप्रिसिएशन ही कसली प्रोसेस आहे? अपॉर्शनमेंट ऑफ कॉस्ट ऑफ द ऍसेट ओव्हर इट्स युजफुल लाईफ. आपल्या ऍसेटची कॉस्ट, लाईफ, त्याचं लाईफ याचं अपॉर्शनमेंट होण्यासाठी, का परचेसिंग ऑफ ऍसेट हे तर नाही असणार. फाइंडिंग टोटल क्रेडिटरचा काही संबंधच नाही. मेंटेनन्स ऑफ ऍसेट,
मेंटेनन्स ऑफ ऍसेट परचेस, मला वाटतं आन्सर ए, ऑप्शन ए हे आन्सर असावं. कारण युजफुल लाईफ आणि कॉस्ट ऑफ ऍसेट याचे ताळमेळ डिप्रिशिएशन मुळेच बसतो. येस, डेफिनेट, दॅट इज आन्सर. ओके. पुढचा प्रश्न, इंटरेस्ट ऑन कॅपिटल डेबिटेड. मित्रांनो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा खर्च आहे आणि खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस मध्ये डेबिटला लिहित असतो. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट. काय आन्सर आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. डिस्काउंट अलाउड इज क्रेडिटेड इन. डिस्काउंट अलाउड म्हणजे आपण आपला खर्च आहे म्हणजे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल आणि डिस्काउंट अलाउड केल्यामुळे डेटर्स कमी होतील म्हणून डेटर अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. पर्याय डेटर, क्रेडिटर, प्रॉफिट अँड लॉस, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. आन्सर आहे डेटर्स अकाउंट. ओके. त्यानंतर द फिगर फॉर कॅपिटल इन द बिगिनिंग इज ॲसर्टेन फ्रॉम. ओपनिंगची कॅपिटलची अमाऊंट कशातून आपण शोधतो? मगाशीच आपला झाला प्रश्न, क्रेडिटर अकाउंट मधून का बॅलन्स शीट मधून का डेटर्स अकाउंट मधून का स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधून? तर त्याचा आन्सर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधून आहे. ठीक आहे. ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट आर ओपन इन. ब्रँचचं स्पेलिंग चुकलेलं आहे इथं. ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट ओपन इन क्रेडिटर लेजर, स्टॉक अँड डेटर मेथड, डेटर सिस्टीम का बिल्स रिसिवेबल लेजर? तर ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट ही दुसऱ्या मेथड मध्ये म्हणजे स्टॉक अँड डेटर मेथड मध्ये असते. ओके. पुढचा प्रश्न, कॅश पेड टू क्रेडिटर कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम. आपण क्रेडिटरला किती पैसे दिले हे शोधण्यासाठी कोणता अकाउंट तयार केलं जातं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का बॅलन्स शीट, डेटर अकाउंट का क्रेडिटर अकाउंट? मित्रांनो, क्रेडिटर शोधण्यासाठी क्रेडिटर अकाउंट असणार ऑब्विसली. येस, डेफिनेट आन्सर क्रेडिटर. बॅलन्स इन ऍसेट अकाउंट विल बी रिड्यूस टू झिरो इन. एखाद्या ऍसेटचा बॅलन्स झिरो होऊ शकतो कशामध्ये? ओके. ॲन्युटी मेथड. अच्छा, डिप्रिसिएशनच्या मेथड दिलेल्या आहेत. इन्शुरन्स पॉलिसी मेथड, स्ट्रेट लाईन मेथड आणि डिप्रिसिएशन फंड मेथड. मित्रांनो, स्ट्रेट लाईन मेथड म्हणजेच फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड म्हणजेच त्याला आपण ओरिजिनल कॉस्ट मेथड, ज्यामध्ये मूळ किमतीवर डिप्रिसिएशन चार्ज केलं जातं. हे आपण सुरुवातीला शिकलेलो आहोत. रेफरन्सने एखादा प्रश्न येऊ शकतो. स्ट्रेट लाईन मेथड इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. Which of the following method is useful to ascertain profit in single entry system? प्रॉफिट शोधण्यासाठी कोणती मेथड सिंगल एंट्री मध्ये वापरली जाते? डबल अकाउंटिंग सिस्टीम, लमसम मेथड, नेटवर्थ मेथड का नेट ऍसेट मेथड? मित्रांनो, सिंगल एंट्री म्हणजे त्याचंच नाव नेटवर्थ मेथड आहे म्हणजे ऑब्विसली आन्सर नेटवर्थ मेथड असणार. ओके. त्यानंतर क्रेडिट सेल्स आर डेबिटेड इन डॅश अकाउंट. क्रेडिट सेल्स ज्या वेळेला आपण उधार माल विकतो त्यावेळेला कोणत्या अकाउंट मध्ये डेबिट केलं जातं? मित्रांनो, सेल्स केल्यावरती आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो आणि सेल्स उधार माल विकला म्हणजे आपले डेटर्स वाढतात म्हणजे डेटर अकाउंटच्या डेबिटला येईल. स्टॉक अकाउंट, सन्ड्री डेटर, सन्ड्री क्रेडिटर का कॅश अकाउंट? तर त्याचा आन्सर आहे सन्ड्री डेटर्स अकाउंट. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. क्रेडिट बॅलन्स ऑफ रिसीट अकाउंट. ओके. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इंडिकेट. जो क्रेडिट बॅलन्स आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा, क्रेडिट बॅलन्स म्हणजे आपला निगेटिव्ह बॅलन्स. निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे बँक बॅलन्स नसतो, कॅश बॅलन्सही नसतो, बँक ओव्हरड्राफ्ट असतो. यस, इट इज आन्सर बँक ओव्हरड्राफ्ट. कॅपिटलचा काही संबंधच नाही, बँक ओव्हरड्राफ्ट इज आन्सर. ओके. नंतर आहे क्रेडिट परचेसेस आर क्रेडिटेड इन डॅश डॅश अकाउंट. क्रेडिट परचेसेस हे कोणत्या अकाउंट मध्ये क्रेडिट केले जातात? ओके. आता परचेसेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो आणि परचेस केल्यामुळे क्रेडिटर्स वाढतात म्हणून क्रेडिटर अकाउंटच्या क्रेडिटला करतो. पाहूया आन्सर काय आहे. तेच पर्याय आहेत स्टॉक, सन्ड्री डेटर, सन्ड्री क्रेडिटर आणि कॅश. तर त्याचा आन्सर क्रेडिटर अकाउंट. क्रेडिटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो आपण. त्यानंतर पुढचा प्रश्न, बिल्स रिसिवेबल रिसिव्ड आर डेबिटेड इन. ज्या वेळेला बिल्स रिसिवेबल येतात त्यावेळेला बिल्स रिसिवेबल वाढतात म्हणजे बिल्स रिसिवेबल अकाउंट मध्ये डेबिट होतील. ओके. आणि डेटर अकाउंट मध्ये क्रेडिट होतील. जरी ते क्रेडिटेड इन असतं तर डेटर उत्तर आलं असतं. बिल्स रिसिवेबल आर रिसिव्ड आर डेबिटेड इन तर बिल्स रिसिवेबल अकाउंट उत्तर येईल. सन्ड्री क्रेडिटर नाही, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल. डेफिनेट बिल्स रिसिवेबल इज आन्सर. ओके. आणि शेवटचा प्रश्न, बिल्स पेएबल ऍक्सेप्टेड आर क्रेडिटेड इन. ज्या वेळेला आपण बिल्स पेएबल ऍक्सेप्ट करतो त्यावेळेला बिल्स पेएबल वाढतात, बिल्स पेएबलच्या क्रेडिटला येतं.
सन्ड्री डेटर, सन्ड्री क्रेडिटर, बिल्स रिचेबल आणि बिल्स पेबल. याचा आन्सर आहे बिल्स पेबल अकाउंट. ओके मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिसतील, त्याच्या लिंक ठेवलेल्या आहेत. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.